नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज अप्पे, जे नाश्त्यासाठी झटपट असे तयार होतील। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाज्या घालून आपल्याला हे अप्पे तयार करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही कोणतेही भाज्या घालू शकता, ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घालू शकता। त्यासाठी मी पाऊण वाटी वाटाणे घेतले आहे, अर्धी वाटी मेथी, अर्धी वाटी पत्तागोबी घेतली आहे, त्यानंतर हिरवा कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूणीच्या पाकळ्या, एक गाजर बारीक खिसून घेतली आहे, त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे। आता आपण वाटाणे आणि त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालू, थोडंसं जिरं घालू आणि लसूण घालून घेऊ। हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये मी ते काढून घेतले। आता यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या आहेत त्या घालून घेऊ। मेथी घेतली आहे, त्यानंतर हिरवा कांदा त्याची पात कट करून घेतली आहे, त्यानंतर गाजर खिसून घेतले आहे, त्यानंतर यामध्ये आपण पत्तागोबी घालून घेऊ। कोथिंबीर घालून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 कप रवा घालायचा आहे। अर्धा चम्मच धनिया पावडर घालून घेऊ। अर्धा चम्मच मी लाल मिर्च पावडर घातली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता। त्यानंतर 1 चम्मच मी चाट मसाला घातला आहे। आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घालू शकता। त्यानंतर पाव चम्मच मी हळद घातली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण हे कोरडच मिश्रण मिक्स करून घेऊ, त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि थोडंसं घट्टसरच असं आपण ते भिजवून घेऊ। वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे छान असे पौष्टिक असे अप्पे हे तयार होतात आणि लहान मुलांसाठी देखील चांगले आहेत। अशा पद्धतीने ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। आता यावर झाकण ठेवून आपण ते 10 ते 15 मिनिटांसाठी असेच ठेवू। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊ। थोडंसं घट्ट असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी थोडंसंच घालायचे आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चम्मच सोडा घालायचा आहे। पाव चम्मच सोडा घालून घेऊ आणि यावर मी अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे। त्यामुळे छान असं ते सोडा ॲक्टिवेट होईल। आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपण हे फेटून घेऊ। आता आपल्याला अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवून आपल्याला यामध्ये 1 चम्मच मिश्रण घालायचे आहे। एक चम्मच यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊ। एक ते 1.5 चम्मच मी यामध्ये मिश्रण घातले। आता यावर झाकण ठेवून आपण मंद आचेवर हे होऊ देऊ। 3 ते 4 मिनिटं आपल्याला असेच ठेवायचे आहे। छान असे एका बाजूने ते झालेले आहेत आणि छान असे फुगले आहेत। आता यावर आपल्याला थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने तेल सोडायचं आहे। थोडं थोडं तेल घालून घेऊ आणि ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता ते आपण परतून घेऊ। एका साईडने छान असे झालेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचे आहेत। पुन्हा आपण यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं छान असे ते होऊ देऊ। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत।
मी चमचा यामध्ये टोचून दाखवत आहे. हे पहा, चमच्याच्या दांडीला अजिबात ते मिश्रण चिकटत नाही, त्यामुळे आपले अप्पे हे तयार झाले आहेत. दोन्ही बाजूने छान असे हे अप्पे तयार झाले आहे. खायला खूपच छान लागतात. छान असे पौष्टिक अप्पे आपले तयार झाले आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे अप्पे नक्कीच आवडतील. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.